नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद सुर्वे। आज आपल्यासमोर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतोय मित्रो। तसे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिलेलेच असतील, कारण आपण ज्या ज्या विषयावर चर्चा करतो, विश्लेषण करतो, अगदी ते तुमच्या किती फायद्याचं आहे हे तुम्हाला कळत असेल मित्रो। तर या ठिकाणी आज सुद्धा आपण मराठी व्याकरणाचा असं एक प्रकरण घेऊन येतोय की ज्या प्रकरणाच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन, गोंधळ किंवा धांदळ उडालेली असते। त्यामुळं नेमका प्रश्न त्या प्रकरणावरचा चुकतो तो म्हणजे कोणता, तर तो म्हणजे विभक्ती, आणि त्यामध्येही विभक्ती कोणती, तर ती म्हणजे द्वितीया व चतुर्थी यामधला फरक। कारण का चुकते मित्र, तर आपण पाहतोय की द्वितीयाचे जे प्रत्यय आहेत ते चतुर्थीचे प्रत्यय आहेत, आणि द्वितीयाला एकवचनात जे प्रत्यय लागतात ते चतुर्थीत लागतात। परंतु या ठिकाणी नेमकी ती जर ओळखायची असेल द्वितीय आहे की चतुर्थी, तर मग ते ओळखण्यासाठी नेमकं प्रत्ययावरून ओळखायची का कार्यकर्त्यावरून ओळखायची, यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याचा वेळ तर जातोच, पण गोंधळ सुद्धा उडतो। म्हणून आपण समजून घेऊया मित्रो, आज महत्त्वाचा विषय तो म्हणजे कोणता, तर द्वितीय व चतुर्थी या विभक्तीतील फरक। आणि तो फरक पाहायचा असेल तर आपण या ठिकाणी पाहूया त्यांचे प्रत्यय, आणि प्रत्यय आहेत एक वचनामध्ये सलाते आणि अनेक वचनामध्ये सलानाते। बघा, सलाते सलानाते या ठिकाणी पाहत असताना चतुर्थीचे पण तेच आहेत, द्वितीयाचे पण तेच आहेत, म्हणूनच आपला गोंधळ होतो। तर गोंधळ होणार नाही त्यासाठी आपण पाहूया त्याची उदाहरणं, आणि उदाहरण समजून घेत असताना पाहूया पहिलं, इंद्राने कर्णाला कवच कुंडले दिली। या ठिकाणी ज्यावेळेस सलाते सलानाते याचा जेव्हा आपण वर विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी द्वितीया की चतुर्थी मानायची, हा आपला मोठा प्रश्न आहे। मग प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपण पाहूया अधोरेखित केलेल्या शब्दाला या ठिकाणी कोणता प्रत्यय लागला मित्रो, ला हा प्रत्यय लागला, बरोबर आहे। मग आता बघा, ज्यावेळेस द्वितीय विभक्ती असते तिचा आहे कारकार्थ कर्म, आणि चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान। कोणता आहे, संप्रदान। म्हणजेच संप्रदान म्हणजे काय, तर दान, भेट, बोलणे, सांगणे ही जर प्रक्रिया क्रियापदाच्या रूपाने किंवा वाक्यामध्ये येत असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो संप्रदान घडणे। मग संप्रदान जर घडत असेल आणि वाक्यामध्ये सलाते सलानाते प्रत्यय येत असेल तर त्यावेळेस चतुर्थी विभक्ती सांगितली जाते आणि सांगावी असं आपण सुद्धा म्हणणार आहे। मग या ठिकाणी द्वितीय विभक्ती होण्यासाठी काय असावं लागतं, तर कर्म असल्याशिवाय द्वितीय विभक्ती असतच नाही, हे लक्षात ठेवायचं। ही टीप आहे त्यामधली। कर्म वाक्यामध्ये असेल आणि कर्माला सलाते सलानाते हा प्रत्यय लागलेला असेल तर ती द्वितीय विभक्ती असू शकते, पण ती द्वितीय विभक्ती असेलच असं पण नाहीये। मग आता असं पण तुम्ही म्हणता की संप्रदाय असं संप्रदान जर घडत असेल तर ती चतुर्थी विभक्ती, कर्म असेल तर द्वितीय विभक्ती, एवढंच त्याचं कारण आहे का, नाही मित्र। मग ते समजून घेण्यासाठीच आपण उदाहरण घेतलेलं आहे, इंद्राने कर्णाला कवच कुंडले दिली। आतापर्यंत तुम्ही कर्ता कसा ओळखावा, कर्म कसं ओळखावं आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहे, ते व्यवस्थितपणे बघा। मग आपण पहिल्यांदा ओळखूया आपण या ठिकाणी क्रियापद। क्रियापद कोणतं आहे, दिली। मग या ठिकाणी आपण जर कर्ता ओळखायला गेलो तर देणारा देणारी कोण आहे, तो आहे इंद्र। कोण आहे मित्र, इंद्र। इंद्र कोण आहे वाक्यात, कर्ता आहे। कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडते म्हणून देण्याची क्रिया कोणावर झाली, या ठिकाणी झाली कर्णावर। कर्ण काय वाक्यात मित्र, कर्म। मग या ठिकाणी आपण सांगितलं द्वितीयचा कारकार्थ कर्म, हे सुद्धा आलेलं कर्म। कर्माला सलाते सलानाते हा प्रत्यय लागला। पण आणखी आपण विचार करूया, दिलेले काय, कवच कुंडले, म्हणजे हे दुसरं कर्म। बघा, चतुर्थी विभक्ती ज्या ज्या वेळेस असते त्या त्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रियापदाच्या रूपानं जर संप्रदान घडत असेल तर वाक्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही कर्माला असेल किंवा कर्माच्या बाजूच्या एखाद्या शब्दाला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी येणारा सलाते सलानाते हा प्रत्यय नेहमीसाठी चतुर्थी विभक्तीचा असतो। कोणत्या विभक्तीचा असतो, चतुर्थी विभक्तीचा असतो। का म्हणायचं, तर या ठिकाणी लक्षात घ्या, कर्णाला हा शब्द जेव्हा द्विकर्म क्रियापद आपण जर पाहिला असेल त्या कर्मामध्ये आपण पाहतोय की जेव्हा दोन कर्म आलेली असतात तेव्हा एक असते व्यक्तिवाचक। कर्ण हे कसं आहे रे मित्र, व्यक्तिवाचक आहे, आणि व्यक्तिवाचक कर्म हे कसं असते, तर अप्रत्यक्ष असते। कसं असते, अप्रत्यक्ष कर्म असते। आणि ज्या वेळेस कवच कुंडली आहे हे कसं आहे, तर हे प्रत्यक्ष कर्म। कसं आहे मित्र, प्रत्यक्ष कर्म। मग हे प्रत्यक्ष कर्म, हे अप्रत्यक्ष कर्म। हे मात्र अप्रत्यक्ष कर्म कसं असते, तर वस्तुवाचक असते। कसं असते, वस्तुवाचक असते। प्रत्यक्ष कर्म हे महत्वाचं असते। या ठिकाणी आपण असं पण घेऊ शकतो, इंद्राने कवच कुंडले दिली। इंद्राने कवच कुंडले दिली म्हणजे असं नाही म्हणता येणार आपल्याला इंद्राने कर्णाला दिली म्हणजे काय दिली हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असते, आणि वस्तुवाचक कर्माला लागलेला प्रत्यय हा कुठलाच नसेल तर तो प्रथमा विभक्तीचा सांगायचा। कोणत्या विभक्तीचा सांगायचा, प्रथमा विभक्तीचा।
पण आता नवीन पॅटर्न नुसार या ठिकाणी काही प्रश्न येतात आणि प्रथमा त्यामध्ये पर्यायामध्येच नसते, तर त्यावेळेस ती विभक्ती कोणती सांगायची रे? तर त्यावेळेस सांगायची अप्रत्ययी द्वितीया. काय सांगायची? अप्रत्ययी द्वितीया. म्हणजेच लक्षात घ्या, या ठिकाणी प्रत्येक कोणताच नाही कवच कुंडली या शब्दाला आणि तो वस्तुवाचक आहे आणि प्रत्यक्ष कर्म आहे, तरी सुद्धा जर प्रथमा पर्यायामध्ये नसेल तर त्याचा पर्याय असणार अप्रत्ययी द्वितीया. कोणता? अप्रत्ययी द्वितीया. आणि जर प्रथमा त्याच्यामध्ये प्रत्ययामध्ये असेल तर प्रथमा हे त्याचं उत्तर सांगायचं. म्हणजेच आता आपण विचारलं या ठिकाणी की कर्णाला लागलेला ला प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा? तर मित्र तो सांगायचा चतुर्थीचा. कारण क्रियापदाच्या रूपानं संप्रदान घडलं, कर्माला ला प्रत्यय लागला, देण्याची क्रिया घडली, त्यामुळं दोन कर्माला आलेला प्रत्यय आणि अप्रत्यक्ष कर्माला आलेला लागलेला सला ते सलानाते हा प्रत्यय नेहमीसाठी चतुर्थीचा समजायचा. कोणता समजायचा? चतुर्थीचा. चला दुसरं वाक्य समजून घेऊया. आजीने नाताला गोष्ट सांगितली. कोणतं क्रियापद? सांगितली. मग सांगणारी कोण आहे? आजी. आजी कोण आहे वाक्यात? कर्ता. आता कर्ता आपल्याला भेटला, कर्म बघायचंय. मग कर्म बघण्यासाठी सांगण्याची क्रिया कोणावर झाली? एक झाली गोष्टीवर. काय झाली? गोष्टीवर. आणि दुसरी गोष्ट कोणाला सांगितली? ती नाताला. म्हणजे इथे सुद्धा दोन कर्म आलीत. जेव्हा दोन कर्म येतात तेव्हा त्याला आपण द्विकर्म क्रियापद असं म्हटलं. पण इथे सुद्धा नात या शब्दाला आलेला ला प्रत्यय आणि इथं गोष्ट या शब्दाला कुठलाच नाही प्रत्यय. मग इथे लक्षात घ्या, गोष्ट हे आहे या ठिकाणचं प्रत्यक्ष कर्म. कोणतं कर्म? प्रत्यक्ष कर्म. आणि हे कोणतं आहे? तर अप्रत्यक्ष कर्म. कोणतं? अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माला ला प्रत्यय सला ते सलानाते यापैकी आहे. मग ती विभक्ती द्वितीय की चतुर्थी? तर लक्षात घ्या, सांगितली या शब्दानुसार संप्रदान घडलेला आहे. सांगण्याची क्रिया. आजीनं नाताला म्हटलं नाही बरो 10,000 रुपये जमा करून घेऊन या, मी तुम्हाला गोष्ट सांगतो, असा प्रकार घडलेला नाही. त्या ठिकाणी दानाची क्रिया घडली आणि या ठिकाणी कर्माला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय दोन कर्म ज्यावेळेस आलेली असतात त्यावेळेस नेहमीसाठी कर्माला आलेला प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचाच असतो. म्हणून ही विभक्ती सुद्धा चतुर्थी विभक्ती आहे मित्र. कोणती विभक्ती आहे? चतुर्थी आहे. चला तिसरं उदाहरण पाहूया. वाघाने सशाला मारले. कोणते क्रियापद? मारले. मारणारी कोण? मारणारी कोण? वाघ. वाघ म्हणजे वाक्यात कोण आहे मित्र? कर्ता. कर्त्याची क्रिया पुढे जाऊन कोणावर घडली? म्हणजे सशाला इथं लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? कोणत्या विभक्तीचा आहे? कसं सांगाल तुम्ही? या ठिकाणी दोन वाक्यामध्ये दिली, सांगितली, संप्रदान होता, दोन कर्म होती, म्हणून त्याची विभक्ती चतुर्थी होती. पण इथे मात्र आता मारणारा कोण? वाघ. मारण्याची क्रिया कोणावर झाली? सशावर. ससा कोण आहे वाक्यात? कर्म. कर्माला लागलेला प्रत्यय ला सलाते सलानाते यापैकी आहे. मग त्याची आता विभक्ती कोणती सांगायची? तर मित्र, जेव्हा एक कर्म असते आणि त्या कर्माला जर या ठिकाणी क्रियापदाच्या रूपाने संप्रदान घडत नसेल तर ती विभक्ती ही द्वितीय असते. कोणती असते? द्वितीय असते. आता हिला द्वितीय म्हणायचं आणि वरच्या दोन वाक्याला चतुर्थी म्हणायचं, दोन्हीमध्ये बेसिक फरक काय आहे? तर लक्षात घ्या, क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा लक्षात येतं. दोन कर्म या ठिकाणी आली म्हणूनही लक्षात येतं. आणि विशेष म्हणजे कर्म असल्याशिवाय द्वितीय विभक्ती होत नाही. मग वरच्या वाक्यात कर्म होते, मग तिला द्वितीय का नाही म्हणलं? तर त्याच्या मागं कारण असं आहे की ज्यावेळेस व्यक्तिवाचक कर्म असतात त्या व्यक्तिवाचक कर्माला जर सला ते सलानाते हा प्रत्यय लागत असेल तर त्यावेळेस ती चतुर्थीच असते. कशी असते? चतुर्थी. या वाक्यामध्ये मात्र एकच कर्म आहे आणि इथं मारण्याची क्रिया दर्शवते क्रियापदाच्या रूपानं, म्हणून इथली विभक्ती कोणती सांगायची मित्र? द्वितीय. कोणती? द्वितीय. चला पुढे जाऊया. आता आणखी उदाहरण पाहत असताना इथं पाहिलं आपण शेतकरी बैलास बांधतो. शेतकरी बैलास बांधतो. कोणत्या शब्दाला अंडरलाईन केली? बैलास. इथं लागलेला प्रत्यय सला ते सलानाते यापैकी आहे. मग इथे आपण पाहूया, बांधणारा कोण आहे? शेतकरी. शेतकरी कोण आहे वाक्यात? कर्ता. कर्त्याची क्रिया पुढे कोणावर घडली? बघा, बांधण्याची क्रिया कोणावर झाली मित्र? बैलावर झाली. म्हणजे बैल कोण आहे वाक्यामध्ये? कर्म. कर्माला लागलेला स हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा? चतुर्थीचा की द्वितीयचा? तर मित्र, एकच कर्म आलं आणि त्या ठिकाणी क्रियापदाच्या रूपानं कुठल्याही प्रकारचा संप्रदान घडला नाही. संप्रदान म्हणजे काय? दान, भेट, बोलणे, सांगणे. म्हणजे त्यातून ती क्रिया आपल्याला प्रामुख्याने दिसायला लागतं, त्यावेळेस आपण त्याला म्हणणार या ठिकाणी चतुर्थी. पण इथे मात्र एकच कर्म आहे आणि क्रियापदाच्या रूपानं फक्त बांधण्याची क्रिया दर्शवते, म्हणून त्याला इथं म्हणून आपण द्वितीय विभक्ती. कोणती विभक्ती म्हणणार मित्र? तर द्वितीय. मग आता चला पुढं तिसरा नंतरचा प्रश्न पाहूया. त्याला थंड पेय आवडते. आता या ठिकाणी आवडते हे क्रियापदाचं रूप. आवड या शब्दाला आपण प्रश्न करूया, नारानारी प्रत्यय लावूया. मूळ धातू कोणता आहे? आवड. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं.
मग या ठिकाणी प्रश्न करूया आपण, आवडणारा आवडणारी आवडणारे कोण, कोणी आवडणार, या ठिकाणी थंड पेय आहे, त्याला नाहीये. मग आपण या ठिकाणी अंडरलाईन शब्द कोणता केला होता, त्याला. कोणता केला होता, त्याला. परंतु आवडण्या या ठिकाणी आवडणारे कोण आहे, थंड पेय, म्हणजे वाक्यातला कर्ता आहे, कर्त्याला अंडरलाईन केलेली नाही, अधोरेखित केलेला शब्द त्याला आहे. मग इथं आलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, द्वितीय की चतुर्थी. तर लक्षात घ्या, द्वितीय विभक्ती होण्यासाठी वाक्यात कर्म असावं लागते. या वाक्यामध्ये कर्म आहे का, आवडणार कोण, तर थंड पेय. थंड पेयच्या नंतर लगेच क्रियापद आलं. ज्यावेळेस कर्त्याच्या नंतर क्रियापद येते त्यावेळेस वाक्यात कर्म नसते. नवीन कर्मणी प्रयोग जर सोडला तर बाकीची सर्व वाक्याची रचना मराठीमध्ये अशीच असते. म्हणून कर्त्यानुसार क्रियापद आलं म्हणजे वाक्यात कर्म नाही, आणि कर्म नाही म्हणजे द्वितीय विभक्ती नाही. म्हणजेच या ठिकाणी ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तर ही विभक्ती चतुर्थी समजायची, आणि ही चतुर्थी विभक्ती आहे. नंतर तिला बनारसी शालू शोभून दिसतो, या ठिकाणी सुद्धा क्रियापदाचं रूप दिसतो. दिसणारा दिसणारी दिसणारे कोण, तर कोण आहे, बनारसी शालू. कोण आहे, बनारसी शालू आहे. मग या ठिकाणी बनारसी शालू हा झाला करता, परंतु आपल्याला ओळखायला सांगितला शब्द कोणता अंडरलाईन केलेला, तिला. मग या ठिकाणी आपण म्हणूया शोभणारा कोण, दिसून शोभून दिसणारा कोण, बनारसी शालू. दिसण्याची क्रिया कोणावर झाली, शालूवरच झाली. कोणावर झाली, शालूवरच झाली. म्हणजे आपल्याला ओळखायला सांगितला कोणता शब्द, अगदी वाक्यापाच्या सुरुवातीलाच जर अशा प्रकारचे त्याला, तिला, त्यांना, त्यास असे जर तुम्हाला स प्रत्यय लागून, ना प्रत्यय लागून, ला प्रत्यय लागून, या ठिकाणी ला प्रत्यय लागून असे जर येत असतील वाक्याच्या अगदी सुरुवातीलाच, किंवा सेपरेट जरी येत असतील तरी सुद्धा अशा सर्व शब्दाची किंवा सर्वनामाची विभक्ती ही नेहमीसाठी चतुर्थी असते. कोणती असते, चतुर्थी असते. मग द्वितीय होण्यासाठी वाक्यात कर्म असावं लागतं आणि क्रियापदाचं रूप हे संप्रदानी नसावं. पण इतर वेळी वाक्यामध्ये जर कुठल्याही शब्दाला कर्म सोडून जर प्रत्यय लागलेला असेल, वाक्यात कर्मच नसेल, तर त्यावेळेस मात्र ती चतुर्थी समजायची. आणि कर्म असताना जर कर्माला प्रत्यय लागला तर त्या वाक्यामध्ये प्रामुख्यानं दोन कर्म आलेली असतात, आणि जेव्हा दोन कर्म येतात त्यावेळेस आलेली सलाते सलानाते प्रत्यय लागून आलेली विभक्ती ही नेहमीसाठी चतुर्थी मित्र समजायचं. बंद कर. हा दोन याच्यामधला मुख्य मित्र हो फरक आहे.